मुंबईतील भायखळ्यात असलेला अतिप्राचीन पूल आता तोडायला महानगरपालिकेने सुरुवात केलेली आहे। यासाठी आपण पाहतोय की निविदा सुद्धा काढण्यात आलेल्या आहे। हे दृश्य आपण या ठिकाणची पाहतोय। एकीकडे नवीन पुलाचं जे बांधकाम आहे ते सुरू आहे, तर दुसरीकडे आपण पाहतोय की जे पूल आहे त्याला बॅरिकेडिंग करण्यात आलेली आहे आणि बाजूचे जे कठडे आहेत ते सुद्धा या ठिकाणाहून तोडले जात आहेत। त्यामुळे पुलाचा जो रस्ता आहे तो कुठे ना कुठेतरी आता निमुळता झाल्याचं चित्र स्पष्टपणे पाहायला मिळतं। आज रविवारचा दिवस आहे त्यामुळे गर्दी कमी आहे, मात्र सोमवारी जेव्हा आठवड्याचा पहिला दिवस कामाचा असेल त्यावेळी मात्र या संपूर्ण परिसरामध्ये ट्रॅफिक जामच्या समस्याला मुंबईकरांना तोंड द्यावं लागेल आणि त्यामुळे इतर मार्गाचा अवलंब करावा असं आवाहन सुद्धा प्रशासनाकडून करण्यात येत आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पूल जीर्ण झाला होता आणि पुलाचं जे बांधकाम आहे ते आता नव्यानं केलं जाईल असं सुद्धा बोललं जातं आहे। एक पूल आणखी बाजूला सुद्धा या ठिकाणी तयार केला जातोय आणि रेल्वेसोबत महारेलसोबत मिळून हा पूल जो आहे तो या ठिकाणी बांधण्यात येतोय। भायखळा भाजी मंडई जी आहे ती 98 वर्ष जुनी आहे आणि यासाठी ही मंडई सुद्धा या ठिकाणाहून आता लवकरच हटवण्यात येईल। दुसरीकडे स्थलांतर करण्याची जी प्लॅनिंग आहे ती सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। हे दृश्य आपण या ठिकाणची पाहतोय। भायखळा अति महत्त्वाचं एक ठिकाण मानलं जातं मुंबईतील आणि या ठिकाणाहून मुंबईच्या दिशेनं पोहोचण्यासाठी बरीच ट्रॅफिकचा सामना जो आहे तो मुंबईकरांना करावा लागतो। त्यामुळे हे काम आता कधीपर्यंत संपणार आहे याची मुंबईकर वाट पाहत आहेत। कॅमेरा पर्सन हरीश नेगीसह गिरीश गायकवाड TV9 मराठी मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।